आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं काम 100% पूर्ण झालं आणि हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचं MMRDCचं नियोजन आहे। म्हाडा नव्या वर्षामध्ये 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढेल। अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न असेल। मुंबई महानगरपालिकेकडून भायखळा आणि बोरिवलीमधील 78 बांधकामं थांबवण्याच्या नोटिसा, काम बंद करण्याचा इशारा दिल्यानं बिल्डरांचे धाबे दणाणले। मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासाठी बिल्डरांची धावपळ सुरू आहे। कल्याण डोंबिवलीमधील उद्या 18 तास पाणी पुरवठा बंद राहील। जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये यांत्रिकी दुरुस्तीच्या कारणास्तव पाणी बंद असेल। सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील। बोरिवलीमध्ये भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला, कौटुंबिक वादामध्ये मध्यस्थी केल्यानं 8 ते 10 जणांच्या टोळक्याची तरुणाला मारहाण। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुणे मुंबई महामार्गावर लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रेलर पळवून नेणाऱ्या 7 दरोडेखोरांना अटक। 30,95,000चा मुद्देमाल हस्तगत। नेरूळ पोलीस स्टेशनची कारवाई। स्मार्ट कार्ड तयार करणारं मशीन बंद पडल्यानं एसटी प्रवाशांच्या हाती पुन्हा कागदी पास। सर्व्हर बंद पडल्यानं ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त। पुण्यात राजगड किल्ल्यावर 1 दिवसीय स्वच्छता अभियान राबवलंय। किल्ल्यावरील आता 350 किलो प्लास्टिकचा कचरा बॉक्सेस गोळा। पुण्याच्या सिंहगड रोडवरील धायरी फाटा परिसरामध्ये नागरिकांना मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं। नववर्षानिमित्त दारू नकोय दूध प्या हा संदेश देणारे हाती फलक।